बातमी आहे नाशिकमधून। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल केवळ 50 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय। यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येचाही प्रयत्न केलाय। उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टर लावून आंदोलन केलंय। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी 175 रुपये दर देण्याचं मान्य केलं। अवकाळी पाऊस आणि घसरलेल्या दरांमुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला। अजून तुम्हाला नेमकं काय भाव म्हणणं काय म्हणणं म्हणजे काय भाव केला पाहिजे? पण थेट जाऊयात सटाण्यात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी रोशन भामरे उपस्थित आहेत। या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी कांदे विकायला गेले असता त्यांच्या कांद्याला अवघा 50 रुपये क्विंटल दर मिळाला। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता आणि अशातच शेतकऱ्याने जो आपला ट्रॅक्टर होता कांद्याने भरले तो सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात नेला आणि तिथे आंदोलन केलं। अक्षरशः गळ्यामध्ये दोर बांधून फाशी घेण्याचा प्रयत्न केला। मात्र जे स्थानिक शेतकरी होते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी तर आपण बघू शकतो की हा जो कांदा आहे, मी एका कांद्याच्या जाळीत उभा आहे। हा कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना वर्षभर कष्ट करावं लागतं, लाखो रुपये खर्च करावा लागतो आणि अशातच जर कांद्याला जर कवडीमोल दर मिळत असेल, अक्षरशः उत्पादन खर्चसुद्धा निघत नसेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप वाईट दिवस आलेत।